मंगेश भाऊ देशमुख आणि त्यानंतर अभ्युदय दादा मेघे आपल्याला मार्गदर्शन करतील. मी सर्वांना एक विनंती करतो, माझ्यापेक्षा सर्व ज्येष्ठ नेते या अगोदर बोलले. आपले प्रणनेते बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात जे आंदोलन उभं झालं, त्या आंदोलनाला पूर्ण महाराष्ट्रातून यश आलं. कानाकोपऱ्यातून सर्व शेतकरी इथं जमा झाला आणि या शेतकऱ्याच्या आंदोलनाला जेव्हा यश येते तेव्हा एका इकडे कायदे सांगते, कोर्ट आदेश देते का बा आता तुमच्यावर एक कारवाई होईल. जेव्हा माझे वडील दवाखान्यात होते, मला कर्ज भेटायचं होतं, जेव्हा मी कोर्टात गेलो, कोर्टानं एका दिवसात आदेश काढला नाही, अजूनही आदेश काढला नाही. माझ्या वडिलाच्या नावानं जमीन असताना सुद्धा मला कर्ज भेटलं नाही. म्हणजे हुकुमशाही आहे. नेपाळमध्ये जसं झालं तसं या राज्यात लोकशाही तोडण्याची सुद्धा आता इथं आली आहे युगाच्या हातात. कारण की हे कधी नेपाळ होऊ शकते, कारण की या देशात कधीही लाडक्या बहिणीनं मोर्चा काढला नाही, कधीही कोणी पीएम किसान मागितला नाही, या देशात कोणीही राशन मागितलं नाही. जो पिकवते त्याला राशन देता. ज्या महिला कधी लाडकी बहीण मागत नाही त्यांच्या खात्यात पैसा टाकतात. माझा बाप, माझे बच्चूभाऊ, माझे नेते किती दिवसाच्या आंदोलनात करतात तरी तुम्ही अजून कर्ज माफी करत नाही. आराम करो. म्हणून या देशाची आता जरी कोर्टानं आदेश काढले असेल तरी इथली लोकशाही तोडण्याची सुद्धा प्रत्येकाच्या अंगात ताकद असली पाहिजे. आहे का नाही आहे ताकद? जयला जाऊ, कोर्ट तोडू, कायदे तोडू, परंतु इथून आम्ही हटणार नाही. जोपर्यंत सर्वजण जेल भरण्यास तयार आहे, जे नेते सांगतील ते करण्यास आम्ही तयार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.